दरम्यान एक महत्त्वाची बातमी, राज्यातील बेकायदेशीर बाईक टॅक्सी व्यवसायाविरोधात राज्य सरकारने कठोर पाऊल उचललेलं आहे। राज्य सायबर विभागानं गुगल आणि ॲपलला नोटीस बजावली आणि या कंपन्यांच्या ॲप स्टोअरवरनं ओला, उबर आणि रॅपिडो ॲप्स तात्काळ हटवण्यात यावी असे निर्देश दिलेले आहेत। महाराष्ट्र सायबर कार्यालयाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी 15 मे रोजी ही नोटीस जारी केली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी 12 मे रोजी सायबर विभागाला पत्र लिहून बेकायदेशीर बाईक टॅक्सी प्लॅटफॉर्म्सवर कारवाई करण्याची मागणी केली आणि त्यानंतर सायबर विभागाने ही नोटीस पाठवली आहे। या नोटीसीचं पालन न केल्यास संबंधित कंपन्यांवर कायदेशीर कारवाई होणार आहे। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। विशाल, काय अधिकचे अपडेट्स? सौरभ, ज्या पद्धतीने आपण पाहतोय की परिवहन मंत्र्यांनी याआधी सुद्धा ओला, उबर आणि बाईक टॅक्सीच्या विरोधात मोहीम जी आहे ही सुरू केली होती, मात्र आता थेट नोटीस जी आहे ही राज्य सरकारकडनं या कंपन्यांना काढण्यात आलेली आहे। खास करून गुगल आणि ॲपलला ही नोटीस जी आहे ही बजावण्यात आलेली आहे, कारण का यामध्ये ज्या पद्धतीनं ओला, उबर टॅक्सीच्या बाबतीत या नोटीसमध्ये स्पष्टपणे असा उल्लेख करण्यात आलेला आहे की ओला, उबर ह्या ज्या काही व्यावसायिक टॅक्सी आहेत यातला कुठच्याही प्रकारची सरकारकडनं परवानगी जी आहे ही घेतलेली नाही आहे आणि त्याच सोबत महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं यामध्ये अनेक ठपके जे आहेत हे ठेवण्यात आलेले आहेत। याच अनुषंगानं ही नोटीस जी आहे ही काढण्यात आलेली आहे, जेणेकरून ह्या ऍप स्टोअर वरनच हे ऍप डिलीट करण्यात यावेत, कारण का आपल्याला माहिती आहे ओला आणि उबेर टॅक्सीचं बुकिंग करायची असेल तर ते ऍप आपल्या मोबाईलमध्ये असणं गरजेचं असतं आणि याच अनुषंगानं राज्य सरकारकडनं या दोन्ही कंपन्यांना जे आहेत त्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। सौरभ, निश्चितच विशाल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।